गावाशी आमचं पहिल्यापासून जवळचं नातं आहे आणि ते नातं आम्ही कधीही न विसरणारे आहे. मी माझ्या अनुसूचित जाती सेल काँग्रेस तालुका अध्यक्ष या नात्याने कदीर शेठ यांना व खासदार कल्याणजी काळेसाहेब यांच्या वतीने कदीर शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व सहायता फाउंडेशन आळंद यांनाही पुढील कार्यास भरभराटीत जावं व त्यांच्या हातून समाजाची व जनतेची कामे होत हीच या ठिकाणी विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत, खुदा हाफिज. हे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमी अमूल्य ठरणार आहे. आपले गेवराई पायगाचे सरपंच मंगेश भाऊ साबळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. गणेश भागवत यांनी सर्वांनी. आता आपण एक म्हणे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेच जाणावा. देव इकडं तिकडं नाहीये. जे का रंजले गांजले, जे गरीब आहे, शेतकरी आहे, शेत मजूर आहे, पीडित आहे, शोषित आहे, त्या लोकांमध्ये आपल्याला देव जाणायचं आहे. त्या माध्यमातून सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आळंदमध्ये 108 जणांना संजय गांधी निराधार व श्रावणबाळ या योजनेचा लाभ आम्ही सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून 108 जणांना मिळवून दिलेला आहे. त्या लोकांना बरेच असे प्रकरण होते का त्यामध्ये संजय गांधी निराधार ही जी योजना आहे त्यामध्ये पती जर मयत झाला, विधवा महिलांना ती योजना मिळते, पण त्या महिलांचे पतींना त्यांचं निधन होऊन 10-10, 20-20 वर्ष झालेलं होतं. तरी त्या महिलांचं कोणी विचार केला नाही. सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून, स्वाभिमानी ग्रुपच्या माध्यमातून जशी आम्हाला माहिती मिळाली, त्या सर्वांचं पगार चालू करण्याचं काम आम्ही सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे. यानंतर HDFC बँकेचे आपल्याला विविध कर्जाबद्दल ते 5 मिनिटात आपल्याला माहिती देतील. सहभागी झालेलो आहे कार्यक्रमासाठी. आपल्या इथं सहायता फाउंडेशन जे काही काम करत आहे त्यासाठी आम्ही HDFC बँकेतर्फे ज्या काही योजना आहेत आमच्या, जसं की HDFC बँक आता तुम्हाला पीक कर्ज झालं, त्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, जसं गव्हर्नमेंट नवीन जे बिझनेस, जे युवा ज्यांनी नवीन व्यवसाय चालू केलेला आहे, ज्यांनी 1-1.5 वर्षात व्यवसाय चालू करून झालेले, त्यांच्यासाठी सुद्धा आपण बिझनेस लोन म्हणा किंवा व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, सगळ्या काही गोष्टी करतो. त्यामध्ये आता शेतकरी वर्ग इथे जास्त जमलेला आहे, त्यासाठी मी थोडीफार पीक कर्जा संदर्भात थोडी माहिती तुम्हाला सांगतो. जसं की आपण तुम्हाला जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र इथं मोठ्या प्रमाणात काम करते आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं जे काही पीक कर्ज आहे ते ह्या 2 बँकेसोबत जास्त चालू आहे. आणि तिथं ज्यावेळेस तुम्ही पीक कर्ज घेण्यासाठी ज्यावेळेस बँकेमध्ये जाता किंवा काय करता, त्यावेळेस तुम्हाला 2-2, 3-3 महिने फक्त कर्ज भेटण्यासाठी जो काही टाईम लागतो, तो इथं आपल्याकडे ज्यावेळेस तुम्ही सहायता फाउंडेशनच्या तर्फे येताल त्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यावरती आम्ही जेवढं काही तुम्हाला शेतीनुसार जी काही फंडिंग होईल ती तुमच्या खात्यावरती जमा करू. आणि आपल्या जसं तुम्हाला 2 एकरच्या वरती आम्ही सुद्धा पीक कर्ज करतो, जसं की तुम्हाला सरकारी बँक करते त्यानुसार, आणि तिथं जसं तुम्हाला 30,000, 40,000 रुपये असं पैसे भेटतात. आणि जर व्याजदर बघितलं तर 7% ते लोक तुम्हाला पीक कर्ज देतात. तर त्याच ह्याच्यामध्ये बाकी सगळ्यांचा गैरसमज असा आहे की प्रायव्हेट बँकेमध्ये खूप सारं व्याजदर आहे, तर त्याचा सेम ह्याच्यानुसार आपण सुद्धा तुम्हाला 7%नीच पीक कर्ज देत आहोत आता सध्या. आणि शेतीची अट फक्त त्याला 5 एकरच्या आतमध्ये तुमची शेती पाहिजे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 7%ने पीक कर्ज देऊ. आणि जे रेग्युलर जे कस्टमर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे काही समजा वाढीव होतं त्याच्यामध्ये, तर त्या लोकांना आपण जसं की आता 30,000 रुपये पर एकरच्या हिशोबाने ते फंडिंग करतात, त्या हिशोबाने आपण तुम्हाला 70,000 ते 80,000 रुपये पर एकरच्या हिशोबाने तुम्हाला फंडिंग करू. तर पीक कर्जसाठी डॉक्युमेंट तुमचा फक्त 7/12, 8 आणि फेरफारची तुमची नक्कल लागेल. त्याच्या व्यतिरिक्त जे व्यावसायिक आहेत, ज्याचे शेतीशी निगडीत व्यवसाय आहे,
त्याच्यामध्ये जसं तुमचा भुसार मालाचा व्यापार असेल किंवा एखादी कपड्याची दुकान असू द्या, तुमची कोणत्याही प्रकारचे काही दुकान असू द्या, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असू द्यात, त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला शेतीच्या याच्यानुसार तुम्हाला CC विदाउट अदर काही घेता तुम्हाला 7/12वरती फक्त CC करून देऊ. आणि जसं की तुम्हाला सपोज एखाद्याचा भुसारचा व्यवसाय असेल, त्याला एखादं वेअर हाऊस वगैरे बांधायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा आम्ही फंडिंग करतो. जसे की एखादा प्रोजेक्ट आहे 20 लाख 25 लाख रुपयाचा, तर त्यामध्ये तुम्हाला जसं की शासकीय योजनांमध्ये जाऊन तुम्हाला खूप सारे चक्कर मारावं लागतात, 1-1 वर्ष 1.5 वर्ष त्याच्यामध्ये टाइमपास होतो. तर आमच्याकडे सुटसुटीत सुरळीत जसं की तुमचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट मला साथ मिळते आणि म्हणून मी हे कार्य करू शकतो. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या गावकरी मंडळी, सर्व माझे मित्रमंडळी, हितचिंतक, इष्टमित्र सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी मला मदत केली म्हणून मी हे कार्यक्रम आज शक्य झाला. आपल्याला लाभार्थ्यांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मान्यवरांच्या हस्ते एक 2-3 लाभार्थ्यांना आपण हे साहित्याचं वितरण करणार आहे. लगेच एक शेवटचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर लाभार्थ्यांना आपण नाव वाईज, लिस्ट वाईज त्यांना ते लाभ देणार आहे. तर संसार पेटीसाठी आपण एक 4 जणांना बोलवणार आहे. सगळ्यात अगोदर मुकीम अहमद शेख यांनी समोर यायचं आहे आणि याच्यासोबत एक फोटो काढायचा. सर्व मान्यवरांना विनंती करतो. आणि मेन झालं तर कामगाराचं स्वागत कोणी करत नाही, पण सहाय्यता फाउंडेशनच्या माध्यमातून मी मान्यवरांना विनंती करतो त्यांना शाल देऊन आणि हे संसारवादी सोबत त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर महिलांमधून ज्योती केशवराव मिरगे, बाबूराव कापसे, दीपा राधाकिशन जाधव, तारा अशोक ठोंबरे, आशा कृष्णा काथार, रंजना पंढरनाथ फुके, मीरा भगवान मस्के आणि आपल्या आळंदच्या गटप्रवर्तक वैशालीताई पायगवन, त्यांची संपूर्ण टीम, या सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांना हे सन्मानपत्र द्यायचे. तायडेताई यांना विनंती करू त्यांनी त्यांचं त्या सर्वात प्रथम या महिलांचा सत्कार करायचा आहे शाल देऊन, आणि त्यानंतर आपण त्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शाल टाकायचं. मंगलाबाई यांनी मी त्या सर्वांचं शाल टाकून सत्कार करायचे. सगळ्या मान्यवरांनी या अंगणवाडी सेविकांचा सत्कार करायचा आहे. सुवर्णा विश्वनाथ काळे, रंजना मानकापे, तुळसा विष्णू दाभाडे. सगळेच मान्यवरांनी आपल्या या अंगणवाडी सेविकांचा सत्कार. सुनीता दादराव आगरे, सुनीता ज्ञानेश्वर देवरे, सुप्रभाई धामणे, निर्मलाताई शिंदे, बागुबाई सोमेनाथ तुपे,
ग्रुप फोटो घ्यायचा आहे. यानंतर आशा सेविका छाया कृष्णा दाडे, कासाबाई केशवराव ठोंबरे, सुनीता यादवराव ढेपले, सुनीता गोविंदा मोरे, नसरीन मुश्ताक सय्यद, अनिता नामदेव बोर्डे, लीलाबाई साळुबा खिल्लारे, अनिता कन्हैया प्रसाद दुबे, वैशाली बाबासाहेब पायगावान या सर्व आशा सेविकांना विनंती, त्यांनी इथे येऊन आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. आळंद, उमरवती, नायगावान, जातवा, सताळा, पिंपरी, बोरगाव अर्ज, खामगाव या सर्व आशा सेविका यांचा सत्कार आपल्या सहायता फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. मंगलबाई त्यांना हे टाका शाल. आपण या महिलांचं, आशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांचा सत्कार यासाठीच करत आहे का प्रत्येक वेळेस कोणतंही काम असलं का आशा सेविका, अंगणवाडी सेविका प्रत्येक कामाला त्या उपलब्ध असतात. कोरोना काळ असो, कोणतीही योजना असो, वयश्री योजना असो, सर्वे करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रशासन, शासन त्यांचा उपयोग करून घेतो. पण त्यांना एकदा खूप कमी तुटक्या मानधनात ते काम करतात. त्यांचा सन्मान हे खरंच सहायता फाउंडेशनचं भाग्य आहे का आम्ही त्यांचा सन्मान करतोय. की शासन प्रशासन सगळ्यात अगोदर आपल्याला तर राजकीय लोकांचं तर हे भेटतच, पण शासकीय जे कर्मचारी आहे त्यांचं या कार्यक्रमामध्ये खूप मोठं योगदान आहे. आपले ग्रामसेवक जंगले साहेब, तलाठी काकडे साहेब व गावंडे साहेब म्हणजे हे पूर्ण शासकीय कर्मचारी, पंचायत समिती, तहसील या सर्व कार्यालयाचं अधिकाऱ्यांचं आपल्याला प्रत्येक वेळेस साथ भेटत असती. त्या माध्यमातून आपण आज काम करत आहे. आपले तहसीलदार असले त्यांनी बी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन, ते आपल्याला मदत करत असतात. त्यामुळं या गोष्टी शक्य झाल्या. एमआरजीएस योजनेच्या माध्यमातून मागील 3 महिन्यापूर्वी आम्ही एक 30 विहिरी आपल्या गावात मंजूर करून दिलेल्या आहे. त्यानंतर जनावरांचे गोठे आणि लवकरच आपण कामगारांमध्ये जे गरजू जे कामगार आहे त्या सर्व कामगारांसाठी एक घरकुल योजना ही येणार आहे. त्या योजनेमध्ये पूर्ण कामगाराला 100% कामगार आपण त्याच्यात बसवणार आहे. आणि त्या योजना, ही योजना फक्त एकच नाहीये तर तुम्ही कामगारची नोंदणी केली, तुम्हाला पेटी मिळाली किंवा गृहोपयोगी संच मिळाला, हीच योजना नाही. या योजनेमध्ये 29 प्रकार, विश्वकर्मा ही योजना 18 प्रकारच्या कारागिरासाठी आहे. पण त्या योजनेमध्ये आपले लोक आपण त्यात बसवणार आहे. त्या लोकांना 15,000 रुपये त्या योजनेमध्ये जशी नोंदणी केली, त्या नोंदणी झाल्याच्या नंतर विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक 6 महिन्यापूर्वी या योजनेचा शुभारंभ केला. त्या योजनेत 15,000 रुपये टूलकिट साठी मिळणार आहे. आणि त्यानंतर बँकेचं लोन हे फक्त आणि फक्त तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी 5% वार्षिक 5% या व्याजदरात मिळणार आहे. त्या योजनेचं लवकरच आपण त्याचं कॅम्प ते घेऊन त्या आळंदच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, आळंद, उमरावती, सताळा, पिंपरी, बोरगाव अर्ज, उमरावती, जातवा, खामगाव, नायगावान या पूर्ण गावात आपण त्या राबवणार आहे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही जी योजना आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यांची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून या योजनेचं योजना आहे, पण ती शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचत नाही.
कारण की काय असतं, प्रत्येक गावातले 2-4 पुढारी किंवा जे राजकीय पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांच्यापर्यंत तो लाभ मिळतो आणि त्या योजनेचा हे होतो. पण ही योजना, ही कामगार योजना ही आज चालू झाली, उद्या चालू झालेली नाही. या योजनेला चालू व्हायला 11 ते 12 वर्ष आज झालेले आहे. या कामगारामध्ये पण ती कामगार योजना आपल्या गावात होती. आपल्या गावातले ठराविक 10, 20, 50 लोक या योजनेचा लाभ घेत आहे. आज आपल्या गावातले 50 ते 60% लोकांना आपण आपल्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळवून दिला. या योजनेमध्ये तुम्हाला कामगार हे जे साहित्य आहे, पेटी आहे, गृहोपयोगी संच आहे, त्यानंतर झेरॉक्स मशीन, सिलाई मशीन, यावी आपण लाभार्थ्यांची निवड केलेली आणि त्या लाभार्थ्यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात हे देणार आहे. तुमच्या कामगारांच्या मुलांना 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये स्कॉलरशिप या कामगार योजनेच्या माध्यमातून मिळते. 7वी ते 10वी 5,000 रुपये, 10वी झाल्या 10,000 रुपये, 10वी झाल्या 10,000 रुपये, 10वी 11वी 12वीला 20 आणि तुमचं डिप्लोमा वगैरे काही शिक्षण असलं त्याला 60,000 रुपये आणि डॉक्टरांच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपये. त्या माध्यमातून आम्ही या गेल्या 6 महिन्यात आळंदमध्ये 25 लाख रुपये स्कॉलरशिप आळंदच्या लोकांना ही मिळवून दिलेली आहे. त्यानंतर आता लगेच कामगारमध्ये एक नवीन GR येणार आहे. 4,500 रुपये सायकल घेण्यासाठी प्रत्येक कामगाराला हे शासनाच्या वतीने मिळणार आहे. यानंतर कामगाराचा यामध्ये 2 लाख रुपयाचा विमा असतो. एखाद्या वेळेस नकळत काही घटना घडली, कामगाराचा जर कामावर मृत्यू झाला तर 5 लाख रुपये आणि कामगाराचा जर दुसऱ्या ठिकाणी मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या परिवाराला या कामगार योजनेच्या माध्यमातून मिळतात. त्यानंतर ज्या कामगाराची नोंदणी आहे त्यांच्या पहिल्या म्हणजे डिलिव्हरीसाठी 2 मुलांच्या डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये आणि सिझेरियनला जर डिलिव्हरी झाली तर 20,000 रुपये ते मिळतात. आणि जो नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्याच्या पहिल्या मुलीसाठी 51,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आळंदमध्ये एक 25 लाख रुपये जे आले तर 4 लोकांना हे मुलीच्या लग्नाचे 51,000 रुपये आलेले, कोणाला 1 लाख, कोणाला 60,000, कोणाला 5,000, 10,000 असे विविध लाभार्थी. कार्यक्रम आता खूप वेळ पण झालेला आहे. यानंतर आपले सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष बनेकाजी पठाण यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला